Okay, from today's lecture, we are going to learn on next chapter. So, from that chapter, accountancy part second of DSBM is started. So, chapter number 9 is introduction to accounting. So, next it's a introduction. So, आपल्याला इथून पुढे अकाउंटिंगचा पार्ट बघायचा आहे. इंट्रोडक्शन मध्ये accounting or accountancy is a very old economic discipline and it began in some form since when man business or financial activity started. तर इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये तुम्हाला अकाउंटिंगचे सांगितलेलं आहे की अकाउंटिंग किंवा अकाउंटन्सी हे जे टर्मिनॉलॉजी आहेत ते ओल्ड इकॉनॉमिक आहेत. म्हणजे ज्या वेळेसपासून बिझनेस स्टार्ट झाला, जेव्हापासून माणसाने बिझनेस स्टार्ट करायला सुरुवात केली किंवा स्टार्ट केलं, त्यावेळेस ह्या ऍक्टिव्हिटी स्टार्ट झाल्या, म्हणजे बिझनेसच्या ऍक्टिव्हिटी. आणि त्या बिझनेसच्या ऍक्टिव्हिटी करताना मनीची काय झाली, एक्सचेंज झाली. मग ते एक्सचेंज केल्यानंतर ना जे पण प्रॉफिट आलंय ते प्रॉफिट कुठेतरी त्यांनी मेन्शन केलंय. सो बुक मध्ये रेकॉर्ड केले आणि त्या बुकला किंवा त्या पार्टला, कॅल्क्युलेशनच्या त्या पार्टला आपण म्हणतोय अकाउंटिंग किंवा अकाउंटन्सी. सो हे वर्ड ते यूज करतात. सो अकाउंटन्सी हे कशाच्या रिलेटेड आहे, मनी रिलेटेड टर्मिनॉलॉजी आहे, जे की बिझनेस ऍक्टिव्हिटी मधला एक पार्ट आहे. नेक्स्ट आहे डेफिनेशन. सो इन दॅट अकाउंटिंग मे बी डिफाइन्ड ॲज the process of identifying, measuring, recording and communicating the economic event of an organization to the interested users of the information. So definition मध्ये accounting काय आहे, accounting may be defined as the process of identifying. ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आयडेंटिफाय केलं जातं, मेजर केलं जातं, रेकॉर्ड आणि कम्युनिकेट केलं जातं. सो इकॉनॉमिक जे इव्हेंट आहेत त्या ऑर्गनायझेशनचे, ते जसं की तुम्ही बिझनेस मध्ये बघता की मनीचे काय होते, इथं बाईंग सेलिंग होते किंवा एक्सचेंज होते. सो ह्या इव्हेंट मध्ये किंवा ह्या प्रोसेस मध्ये डेफिनेटली आपल्याकडे समथिंग मनी येणार आहे, समथिंग डेबिट पण होणार आहे. क्रेडिट जशी होती तसं काय होणार आहे, डेबिट पण होणार आहे. सो लाईकवाईज फक्त तो फेनॉमेनॉन ते आपल्याला काय करायचंय, राईट डाऊन करायचंय. सो आयडेंटिफाय करायचं की आपल्याकडे किती पैसे आले, किती मनी पर डे ला किती मनी कलेक्ट झाली. त्यानंतर मेजर करायचे, तर किती अमाऊंट आहे ते बघायचे. त्यानंतर रेकॉर्ड करायचे. तर रेकॉर्डिंग करताना आता तुम्ही काय करणार आहे, 2 वेजनी रेकॉर्डिंग करणार आहे. तर किती मनी तुम्हाला प्रॉफिट मध्ये आली आहे, किती मनी तुम्ही रिइन्व्हेस्ट केली आहे, म्हणजे डेबिट झालेली आहे. आणि कम्युनिकेट करायचे. सो कम्युनिकेट म्हणजे काय असणार आहे, तुमचा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी ज्या पण ऍक्टिव्हिटी येतात, सो त्या ऍक्टिव्हिटी मीन्स काय असणार आहे, मनी रिलेटेड कम्युनिकेशन असणार आहे. तो इकॉनॉमिक इव्हेंट आहे त्या स्पेसिफिक ऑर्गनायझेशनचा, त्या फर्मचा. सो ह्याच्यामध्ये जे पण अकाउंटिंगचे जे पार्ट जे पण हँडल करतात ते कसे असतात, इंटरेस्टेड युजर ऑफ द इन्फॉर्मेशन. सो ते डेफिनेटली त्यांना इंटरेस्ट मिळतो त्याच्यावरती, डेफिनेटली ते एम्प्लॉईज असतात, त्यांना त्यावरती पेमेंट मिळणार आहेत. पण ते कसे आहेत, त्या स्पेसिफिक अकाउंटन्सी मध्ये स्पेशलाइज्ड पर्सन आहेत की जे ह्या पार्ट सांभाळतात. सो डेफिनेशन मध्ये काय आहे, अकाउंटिंग मे बी डिफाइन्ड ॲज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, मेजरिंग, रेकॉर्डिंग अँड कम्युनिकेटिंग द इकॉनॉमिक इव्हेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. त्या ऑर्गनायझेशनचे आयडेंटिफाय करायचंय, इकॉनॉमिक इव्हेंट आयडेंटिफाय करायचंय, मेजर करायचंय, रेकॉर्ड करायचंय आणि कम्युनिकेट करायचंय. सो इंटरेस्टेड युजर ही इन्फॉर्मेशन काय करतायत, तिथं हँडल करतात. सो दिस इज द डेफिनेशन. नेक्स्ट आहे, अकाउंटिंग प्लेस अ व्हेरी सिग्निफिकंट रोल इन द इकॉनॉमिक affairs of society as it provide much needed information to the concerned management at all level as well as to them who have a direct financial interest in a particular enterprise such as a present and would be investor as also creditors. So accounting हे बिझनेस मध्ये किंवा जे पण सोसायटी मध्ये आपण बघतो वेगवेगळे बिझनेस रन होतात, तर त्या बिझनेस मध्ये, सोसायटी मध्ये अकाउंटिंग हे इम्पॉर्टंट रोल करतं. त्यानंतर ह्याच्यामध्ये ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कुणासाठी इम्पॉर्टंट आहे, जे पण ऑल लेवलवरचे जे पण मॅनेजमेंट पर्सन आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. फायनान्शियल, डायरेक्ट फायनान्शियल इंटरेस्ट ज्यांना पाहिजे असतं किंवा एखाद्या एंटरप्राइजेसचा डायरेक्ट फायनान्शियल इंटरेस्ट ज्याच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, किंवा इन्व्हेस्टर आणि क्रेडिटर यांच्यासाठी इम्पॉर्टंट ही इन्फॉर्मेशन असते. सो नेक्स्ट आहे, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर देम
who have a indirect financial interest. आता ही इन्फॉर्मेशन जी आहे ते इनडायरेक्ट फायनान्शियल इंटरेस्ट ज्यांना आहे सो त्यांच्यासाठी पण ही इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट असणार आहे. किती प्रॉफिट झालं, किती लॉस झालं, सो मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे, कशाची डिमांड आता कमी झालेली आहे, नेक्स्ट कशाची डिमांड वाढेल. सो हे जे फ्युचर प्रस्पेक्ट जे असतात ते सगळ्याची इनडायरेक्ट त्याच्यामध्ये इंटरेस्ट असणार आहे. एक्झाम्पल मीन्स टॅक्स अथॉरिटीज, लेबर युनियन, ट्रेड असोसिएशन अँड स्टॉक एक्सचेंज अँड कस्टमर, हे सगळ्यांचा इनडायरेक्ट त्या अकाउंटन्सीची म्हणजे कनेक्ट होतात, ते इनडायरेक्टली कनेक्ट होतात. जसं की जर समजा कस्टमरनी जर प्रोडक्ट परचेस नाही केले तर तो बिझनेस मार्केटमध्ये चालणार आहे का स्टुडंट? नो मॅम. नो मॅम. ओके. सो त्यासाठी काय आहे की कस्टमरनी पहिल्यांदा जे पण प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च झाले ते परचेस करायला पाहिजे. सो प्रोडक्ट कशा टाईपचे मार्केटमध्ये लॉन्च व्हायला पाहिजे जे की कस्टमरचे नीड आहेत त्या बेसिसवरती लॉन्च व्हायला पाहिजे. सो अशा वेळी काय होते, मार्केट रन होते. मार्केट रन होते मीन्स काय होते, चलन सुरू होते, बिझनेस ऍक्टिव्हिटीज स्टार्ट होतात. सो त्याच्यामध्ये अकाउंटन्सीचा पार्ट इम्पॉर्टंट असतो. सो अकाउंटन्सी पार्ट मध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व होणारे कोण कोण आहेत, ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट, फायनान्शियल इंटरेस्ट असणारे एंटरप्राइजेस किंवा इन्व्हेस्टर अँड क्रेडिटर, आणि इनडायरेक्ट इन्व्हॉल्व होणारे कोण कोण आहेत, टॅक्स अथॉरिटीज, लेबर युनियन, ट्रेड असोसिएशन अँड स्टॉक एक्सचेंज अँड कस्टमर, हे सगळे इनडायरेक्टली त्या पार्ट मध्ये इन्व्हॉल्व होत आहेत. सो नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग. सो इन दॅट फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग मध्ये तुम्हाला मेन 8 टाइप बघायला मिळतात. सो इन दॅट फर्स्ट इज अ मेंटेन प्रॉपर रेकॉर्ड ऑफ अ बिझनेस. पहिल्यांदा जे पण अकाउंटन्सी आहे ते आपण काय यूज करतोय, म्हणजे काय फरक पडतो की दिवसाला किती प्रॉफिट झाला आणि किती लॉस झाला, हे आपण मेंटेन का करतोय, हे रेकॉर्ड सगळं काय ठेवतोय. सो त्याचे आपल्याला बघायचे की काय हे आपण अकाउंटन्सी पार्टला एवढे इम्पॉर्टंट देतोय, का प्रत्येक ऍक्टिव्हिटी आपण नोट डाऊन करतोय. सो ऑब्जेक्टिव्ह मधून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. सो फर्स्ट पॉइंट आहे मेंटेन प्रॉपर रेकॉर्ड ऑफ द बिझनेस. सो इन दॅट दिस इज डन बाय रेकॉर्डिंग all business transaction in a ledger regularly with a view to preparing necessary financial statement and as and when required. सो आपल्याला काय करायचं, जे पण बिझनेस ऍक्टिव्हिटी आहेत, सो बिझनेस ऍक्टिव्हिटी दिवसाला किती तुम्हाला प्रॉफिट होते किंवा दिवसाला किती तुम्ही रिइन्व्हेस्ट करता, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, छोटे छोटे ट्रान्झॅक्शन सुद्धा तुम्हाला काय करायचे, लेजर्स. सो लेजर्स म्हणजे काय असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन लिहिणार आहात, ते एक बुक असणार आहे. तर त्याला लेजर्स म्हणलं जातं. तर त्याच्यामध्ये मेंटेन करायचं. नेक्स्ट आहे कॅल्क्युलेशन ऑफ अ प्रॉफिट अँड लॉस. तर ह्याच्यामध्ये दिस इन्फॉर्मेशन इज अवेलेबल फ्रॉम द प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे की अकाउंटन्सी पार्ट मध्ये कॅल्क्युलेशन येणार आहे की प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे. सो इयरली कॅल्क्युलेशन असेल त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉफिट आणि लॉसचे स्टेटमेंट बघावे लागणार आहे, शीट्स बघावे लागणार आहे. त्यानंतर थर्ड आहे डिपिक्शन of a financial position. So in that balance sheet depicts financial position of the enterprises. So एक balance sheet prepare केलं जातं. balance sheet वरती all information असते की किती transaction झाले आणि त्याच्यामधून किती profit आणि किती loss आहे. so हे सगळं त्या balance sheet वरती मेन्शन केलेलं असतं आणि ह्या इयरच्या balance sheet वरनं आपल्याला नेक्स्ट इयरची आपल्याला पोझिशन समजते की म्हणजे आपण किती इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे हे त्या बॅलन्स शीट वरनं समजतं. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन टू व्हेरियस युजर. सो इन दॅट इंटरनल युजर आणि एक्सटर्नल युजर हे दोन टाइप पडतात. अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन टू व्हेरियस युजर. आता ही जी अकाउंटिंगची जी इन्फॉर्मेशन आहे ती कुणाला नीडेड आहे किंवा कुणाला गरजेची आहे, कोणाला युजफुल आहे. सो देर आर टू टाइप, इंटरनल युजर अँड एक्सटर्नल युजर. इन दॅट इंटरनल युजर मध्ये बघा, internal user, the officers and staff of an enterprises need useful and timely the information required by the internal users are. so ऑफिस मधला जो स्टाफ आहे किंवा ऑफिसर जे आहेत एंटरप्राइजेस मधले, तर त्यांना हे टाइमली आणि युजफुल अशी इन्फॉर्मेशन असणार आहे. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला 7 पॉइंट
सो त्याच्यामध्ये आपल्याला 6 पॉइंट बघायला मिळतात. इन दॅट फर्स्ट इज अ नेट प्रॉफिट अर्न बाय द कंपनी इन अ लास्ट अकाउंटिंग पिरियड. तर त्याच्यामध्ये आपल्याला समजणार आहे की लास्ट इयरला अकाउंटिंग पिरियड, तर अकाउंटिंग पिरियड मध्ये किती त्यांना नेट प्रॉफिट झालं होतं, त्यावरती फायनान्शियल पोझिशन आपल्या कंपनीची कळणार आहे. तर अजून किती इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे ते ह्या इयर मध्ये लॅगिंग होते. तर ह्या गोष्टी त्यांना त्या अकाउंटिंग पिरियडचा अनालिसिस केल्यानंतर कळणार आहे. नेक्स्ट आहे वेदर द कंपनी हॅज इनफ कॅश इन हँड टू मेक अ पेमेंट टू डेबिटर. सो ह्याच्यामध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केलेत, सो इन्व्हेस्टर, क्रेडिटर आणि डेबिटर. त्याच्यामध्ये जसं की आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये प्रेफरन्स शेअर वगैरे बघितला होता. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे की कंपनीला प्रॉफिट झालंय, पण एवढं प्रॉफिट आहे का की त्याच्यामधून इन्व्हेस्टरचे पेमेंट करून त्यानंतर एम्प्लॉईजची पेमेंट करून स्टील त्याच्यामधून मनी शेअर्स त्यांचा रिमेन्स राहतोय, एवढं त्यांना प्रॉफिट झालंय का नाही हे त्यांना समजणार आहे ह्या अकाउंटिंगचा अनालिसिस केल्यानंतर. त्यानंतर द प्रोडक्ट विच आर मोर प्रॉफिटेबल. सो त्यांना परत एकदा चेक करायचे की त्यांचे ते कंपनी जे प्रोडक्ट बनवते ते मार्केटमध्ये किती रन होत आहेत किंवा ते त्या कंपनीसाठी प्रॉफिटेबल आहेत का नाही. किंवा एखाद्या टायमिंगला असं होऊ शकतं की प्रोडक्ट बनवण्यासाठी ते एक्सपेन्सिव्ह मेथड यूज करत असतील, त्यामध्ये कंपनीचे मनी जास्त इन्व्हेस्ट होत असेल आणि प्रोडक्ट एक्सपेन्सिव्ह आहेत मार्केटमध्ये, त्यामुळं कस्टमर कमी ते प्रोडक्ट परचेस करत असतील. तर तुम्हाला थोडक्यात मार्केटचा आणि तुमच्या इंटरनल ह्याचा स्टडी करायचा आहे की अकाउंटिंग वरती जो इम्पॅक्ट पडतोय तो बेसिकली कशामुळे होतोय. सो प्रोडक्ट विच इज आर मोर प्रॉफिटेबल. तुम्हाला बघायचं की कोणते प्रोडक्ट आहेत की जे प्रॉफिटेबल आहेत आणि कोणते प्रोडक्ट आहेत की जे तुमचे जे काही मनी तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्याला नॉट सुटेबल आहेत. सो प्रॉफिटेबल मध्ये काय येणार की असे त्या इयर मध्ये असे कोणते प्रोडक्ट होते तुमचे की जे हिट झालेत मार्केटमध्ये, जास्त रन झालेत किंवा जास्त परचेस केलेत. त्यानंतर नेक्स्ट आहे द प्रोडक्ट विच आर नॉट मेकिंग प्रॉफिट और हॅव्हिंग अ लेस डिमांड इन द मार्केट. त्यानंतर जसं की मी आता सांगितलं की तुम्हाला दोन्हीचं पण अनालिसिस करायचं आहे. कोणते प्रोडक्ट आहेत की जे जास्त मार्केटमध्ये चाललेत त्या इयर मध्ये आणि कोणते प्रोडक्ट असे आहेत की जे मार्केटमध्ये खूप कमी डिमांड मध्ये आहेत, तर कमी कस्टमर ते परचेस करतात. त्यानंतर द कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ईच डिपार्टमेंट. तर प्रत्येक डिपार्टमेंट, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचे कॉस्ट तुम्हाला चेक करायचे आहेत. द कॅपिटल मनी रिक्वायर्ड टू एक्सपांड द बिझनेस. आणि बिझनेस तुम्हाला जो एक्सपांड करायचे, वेगवेगळे ब्रांचेस काढायचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला आता किती मनी किंवा किती कॅपिटल लागणार आहे. हे सगळी इन्फॉर्मेशन कुणा थ्रू मिळू शकते, अकाउंटन्सी पार्ट मुळे मिळू शकते. सो नेक्स्ट आहे एक्सटर्नल युजर. So in that the investor, creditors, tax authorities, labor union, trade association, stock exchange, customers falls in this category. So जे external users आहेत ते एक्सटर्नल युजर मध्ये इनडायरेक्ट ज्यांचा फायनान्शियल म्हणजे स्टेटस सोबत रिलेशन येतं ते सगळे इथं दिलेले आहेत. टॅक्स अथॉरिटी, लेबर युनियन, ट्रेड असोसिएशन, स्टॉक एक्सचेंज आणि कस्टमर, की जे त्या इन्स्टिट्यूशन सोबत इनडायरेक्टली कनेक्ट आहेत. in that they are not in a position to get a direct information about financial state of the business concern. They have therefore to rely on financial statements such as a balance sheet, profit and loss statement. तर ह्याच्यामध्ये कस्टमर्स वगैरे जे आहेत त्यांचा डायरेक्ट फायनान्शियल स्टेटमेंट सोबत कॉन्टॅक्ट येत नाही, पण ते त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतात. त्यानंतर ते बॅलन्स शीट, प्रॉफिट आणि लॉस अकाउंट, तर हे सगळे फायनान्शियल स्टेटमेंट त्या कंपनीचे ह्या सगळ्या गोष्टींमधून समजणार आहेत आपल्याला. नेक्स्ट आहे द एक्सटर्नल युजर आर मोस्टली इंटरेस्टेड इन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. तर जे पण एक्सटर्नल युजर असतात ते मोस्टली खाली दिलेले पॉइंट्स पैकी एकामध्ये इंटरेस्टेड असतात. तर इन दॅट फर्स्ट इज अ असिस्ट अँड लायबिलिटी ऑफ द बिझनेस एंटरप्राइजेस टू इव्हॅल्युएट इट्स अ फायनान्शियल पोझिशन. तर जे पण असिस्ट आणि लायबिलिटी आहे त्या ऑर्गनायझेशनचे, त्याच्यामध्ये फायनान्शियल पोझिशन इव्हॅल्युएट म्हणजे फायनान्शियल पोझिशन काय आहे हे बघण्यासाठी त्या असिस्ट आणि लायबिलिटी चेक करतात. असिस्ट म्हणजे काय असणार आहे आणि लायबिलिटी म्हणजे काय. सो आपल्या एंटरप्राइजेस मध्ये किंवा ऑर्गनायझेशन मध्ये अशा गोष्टी असतात की जे डायरेक्टली मनी मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. सो अशा गोष्टींना आपण काय म्हणतोय, असिस्ट म्हणतोय.
सो असिस्ट म्हणजे काय असणार आहे की अशा गोष्टी की ज्या डायरेक्टली मनी मध्ये कन्वर्ट होतात. आणि लायबिलिटी म्हणजे काय असणार आहे, लायबिलिटी म्हणजे तुम्ही त्या गोष्टीला लायबल आहात, जसं की एम्प्लॉईजला पेमेंट करणं ह्या गोष्टीला तुम्ही लायबल आहात. लीगली एखाद्या गोष्टीला लीगली एका गोष्टीसोबत संबंध येणे मीन्स लायबिलिटी. नेक्स्ट आहे द अमाउंट अँड द टाइम ऑफ अ पेमेंट डिवायडेड इंटरेस्ट टू अ शेअर होल्डर अँड इन्व्हेस्टर. सो अमाऊंट आणि टाइमली त्यांची पेमेंट होणं या गोष्टीमध्ये ते इंटरेस्टेड असतात. त्यानंतर आहे द परफॉर्मन्स अँड अर्निंग कपॅसिटी ऑफ द बिझनेस एंटरप्राइजेस. तर ह्याच्यामध्ये म्हणजे आपण अर्निंग कपॅसिटी आहे त्या बिझनेसची, किती एक्सपांड होईल, इन फ्युचर काय स्कोप असेल आणि करंटली तो किती अर्न करतोय, या सगळ्या गोष्टीमध्ये एक्सटर्नल युजरचा इंटरेस्ट असू शकतो. So next आहे fifth, to comply legal requirement in that in case of a company's auditing compulsory, so accounting should be done in such a way that it complies with a legal requirement. The income tax return and financial statements are required to be filled by a various institutions are made from accounting information. So ह्याच्यामध्ये कंपनी जी आहे ते वेगवेगळ्या लीगल रिक्वायरमेंट त्या कंपनीला फील करावे लागतात किंवा कंप्लाय करावे लागतात, त्या कराव्याच लागतात. तो नेसेसरी अशा ज्या लीगल गोष्टी आहेत त्या ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत की अकाउंटिंग मध्ये जर तुम्ही असाल, तुम्हाला जर बिझनेसचा अकाउंटिंगचा पार्ट दिला असेल तर डेफिनेटली तुम्हाला इन्कम टॅक्स तिथं द्यावा लागतो. किंवा अदर ज्या पण लीगल रिक्वायरमेंट आहेत की जसं की एवढे प्रोडक्ट परचेस झाले आहेत तर त्याचं बिलिंग असेल तर तिथे तुम्हाला लीगल प्रूफ म्हणून अटॅच करावं लागतं. तर अशा वेगवेगळ्या लीगल रिक्वायरमेंट तिथं फुलफिलमेंट तुम्हाला करावं लागतं. तर इन केस ऑफ अ कंपनी ऑडिटिंग कंपल्सरी, सो इयरली किंवा 2 इयरली ऑडिटिंग हे प्रत्येक कंपनीचं होत असतं. तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल किंवा अदर इंडस्ट्रीज असतील त्यांचं ऑडिटिंग होतं. सो ऑडिटिंग मध्ये बेसिकली सगळ्या तुमचे जे काही लीगल इन्फॉर्मेशन असतात, जसं की किती इयर्स पासून ही कंपनी आहे, तर कंपनीमध्ये किती मशिनरीज आहेत, किती वर्कर्स आहेत, तर सगळी इन डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असते. त्यानंतर अकाउंटिंग शुड बी डन इन सच अ वे दॅट इट कम्प्लायज विथ द लीगल रिक्वायरमेंट. तर जे पण अकाउंटिंग आहे त्यांनी लीगल रिक्वायरमेंटला कम्प्लाय केलं पाहिजे, म्हणजे लीगली त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. नेक्स्ट आहे द इन्कम टॅक्स रिटर्न अँड फायनान्शियल स्टेटमेंट्स आर रिक्वायर्ड टू बी फिल्ड बाय व्हेरियस इन्स्टिट्यूशन. सो जे पण तुमची कंपनी आहे त्यांनी इन्कम टॅक्स हा भरला पाहिजे फ्रॉम अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. सो अकाउंटिंग इन्फॉर्मेशन मध्ये ते पण इन्फॉर्मेशन ऍड झाली पाहिजे की कधी तुम्ही फिलअप केलं. त्यानंतर 6 आहे टू नो द एक्झॅक्ट रिझन लिडिंग टू नेट प्रॉफिट और नेट लॉस. तर 6 मध्ये पॉईंट नंबर 6 मध्ये सांगितलं की तुम्हाला अनालिसिस करायचंय की कोणते असे रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे कंपनी प्रॉफिट मध्ये येऊ शकते किंवा कोणते असे रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे कंपनीचा लॉस पण होऊ शकतो. सो हे तुम्हाला पॉईंट डिस्कस करायचे. नेक्स्ट आहे 7, टू प्रिव्हेंट एरर अँड फ्रॉड. सो तुम्हाला चेक करायचं आहे की अकाउंटिंग मध्ये जे पण स्टाफ आहेत ते प्रॉपरली वर्क करतायत का, किंवा अकाउंटिंग मध्ये एकदा अनालिसिस करायचं आहे की क्रॉस चेक करायचं आहे की कोणते एरर आहेत का, त्यानंतर फ्रॉड होत आहे का. नेक्स्ट आहे 8, टू ascertain the progress of a business from year to year. So past year जे आहे त्याच्यासोबत कंपॅरिझन करून कंपॅरेटिव्हली स्टडी करून तुम्हाला नेक्स्ट प्रोग्रेस करायचे आहे बिझनेसची. सो इयर वाईज स्टडी करायचं आहे की लास्ट इयर मध्ये तुम्ही कोणते पॉइंट्स आहेत की जे इम्प्रूव्ह केले होते. सो ह्या इयर मध्ये कोणते अजून कोणते पॉइंट आहेत की त्याच्यामध्ये ऍड होतात. सो थोडक्यात पॉलिसी रूल्स ह्याच्यामध्ये ते ग्रोथ जे आहे बिझनेसची ते ऍड होणार आहे, त्याच्यामध्ये अपडेट केले जाणार आहेत रूल्स आणि पॉलिसी. सो इथं सो चॅप्टर नंबर 9 आहे इंट्रोडक्शन टू द अकाउंटिंग. त्यामधला आपण इंट्रोडक्शन पार्ट बघितला, त्यानंतर डेफिनेशन बघितली, डेफिनेशन नंतर आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग. सो त्याच्यामध्ये 8 ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले. सो यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? नो मॅम. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण त्याची शॉर्टली रिव्हिजन घेऊयात आणि त्यानंतर नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूयात. त्याचा नेक्स्ट पार्ट आहे लिमिटेशन ऑफ अकाउंटिंग. खूप छोटं चॅप्टर आहे, तर लगेच थोडेसेच बिट आहे. लिमिटेशन ऑफ अकाउंटिंग, ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग बघितलं की हा चॅप्टर कम्प्लीट होतो. सो दोनच पॉइंट ह्याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखे आहेत. सो नेक्स्ट लेक्चरला ह्याची शॉर्टली रिव्हिजन घेऊयात आणि त्यानंतर आपण
नेक्स्ट पार्ट बघूया. देन वी विल स्टॉप हिअर. थँक यू फॉर युअर पेशन्स.